नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, ठाकरेंनी काल वाचली नार्वेकरांच्या लबाडीची बाराखडी आणि त्यात जे समोर आलं, जे झाकलं गेलं होतं, काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान आमदार अपात्रता निकाल दिल्यानंतर नार्वेकरांना चांगलेच धारेवर धरण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे। जनता दरबार बोलावून उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांची सर्व स्क्रिप्टच वाचली आणि नार्वेकरांना बोलण्यासाठी उत्तरच नव्हते, कारण की न्याय निवडा आता जनतेच्या अदालतमध्ये सुरू होता। ठाकरेंनी वाचलेला पाडा आणि शिंदे यांचा पर्दाफाश करणारा तर होताच, त्याचमुळे नार्वेकरांनी कायद्याच्या चकाट्यातून तर सुटका केली, पण जनतेच्या कचाट्यातून ते कसे सुटणार? उद्धव ठाकरे यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतून नार्वेकरांना समजेलच असे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या लबाडीची बाराखडी जनतेला सविस्तर वाचवून दाखवली। तर त्यांच्या पाठोपाठ ठाकरेंचे विश्वासू अनिल परब यांनी सुद्धा कायद्याची कशी चिरफाड करून भेदभाव केला असे सांगितले। त्याचमुळे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद येणाऱ्या निवडणुकीसाठी निश्चितच गेम चेंजर ठरणार। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली की ठाकरेंचा तो एक कागद शिंदेंना चेकमेट करणार का, असे अनेक राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे। तर त्यामुळे ठाकरेंच्या वकिलांनी सर्व मुद्दे हे कोर्टापुढे मांडले व याची दखल सुप्रीम कोर्ट कशा प्रकारे घेतं तेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल। तर मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांची केलेली कोंडी व कशा प्रकारे कायद्याची पायमल्ली केली, यावरून तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्ट नार्वेकरांवर कारवाई करेल व उद्धव ठाकरेंसोबत न्याय करेल की नाही, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।